नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। किन्नर समाजाच्या हक्क, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या श्री शिवशक्ती आखाड्याच्या आचार्य महामंडळेश्वर तथा किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या अध्यक्षा डॉक्टर वैभवी पाटील यांचा समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला। पाथर्डी फाटा येथील श्री स्वाद हॉटेलमध्ये समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्या हस्ते डॉक्टर वैभवी पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमास नाशिक किन्नर समाजाच्या गादीपदी सलमा गुरुनायक तसेच त्यांचा शिष्य परिवार उपस्थित होता। याशिवाय समाज कल्याण विभागाच्या लेखाधिकारी पूनम बेंडकुळे, कार्यालय अधीक्षक मुकेश कांडे, दीपमाला सोनार, सुनील बागुल यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। किन्नर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक न्याय आणि अधिकारांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून किन्नर समाजासाठी विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, जनजागृती आणि विविध कल्याणकारी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक। सर्वांना तर माहीतच आहे, येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ येणार आहे। तर त्याच कुंभला लक्षात ठेवून आमचे नाशिक जिल्ह्याचे गादीपती सलमा गुरुनायक यांनी समस्त किन्नर, सनातनी हिंदू किन्नर समाजाकरिता त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या सहकार्याने त्यांनी अर्धनारेश्वर किन्नर आखाड्याची स्थापना केली आहे नाशिकमध्ये। आणि लवकरच याचं भूमिपूजन येत्या मंगळवारी, म्हणजे हा जाऊन एक पुढच्या आठवड्याच्या मंगळवारी आम्ही भूमिपूजन करणार आहोत। आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही 3.5 शक्तिपीठ अशा धार्मिक मंदिराची आम्ही स्थापना करणार आहोत। आमच्या गादीपतींनी सनातनी हिंदू किन्नरांसाठी 3.5 शक्तिपीठ मंदिराची स्थापनाचा विचार त्यांच्या मनात आणला। त्याबद्दल समस्त किन्नर समाज मनापासून त्यांचा आभारी आहे। आणि समस्त सनातनी हिंदू किन्नरांसाठी त्यांनी अर्धनारेश्वर किन्नर आखाड्या नाशिकची स्थापना केली। त्याबद्दल समस्त किन्नर समाज त्यांचा मनापासून आभारी आहे। धन्यवाद। नाशिक जिल्हा किन्नर समाज, किन्नर प्रतिष्ठान आणि किन्नर आखाडा आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील किन्नर समाजांचा सन्मान सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागातून किन्नर समाजातील जे प्रतिनिधी आहेत, त्यांचे जे गुरु आहेत, ते या ठिकाणी आज इथे उपस्थित होते। त्यांचा शासनाच्या वतीने आज सन्मान करण्यात आलेला आहे। त्याशिवाय त्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आज आयोजित केलेला होता। आणि ह्या निमित्ताने जे किन्नर समाजातील विविध व्यक्ती आहेत, त्यांचे विविध आभा कार्ड असतील, आधार कार्ड असतील, इतर उत्पन्न दाखला, इतर दाखले असतील, यासाठी देखील आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली होती। ज्या निमित्तानं त्यांना शासनाच्या ज्या विविध योजना आलेल्या आहेत, शिवाय जे लोनचे प्रकरण त्यांना करावे लागतात, त्यासाठी जे लागणारी कागदपत्र आहेत त्यांना सहज उपलब्ध होतील, याबाबत आपण काळजी घेतलेली आहे। त्याशिवाय त्यांना कायद्याचं मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी कायद्याचे मार्गदर्शक तज्ज्ञ, त्यानंतर त्यांना स्वयंरोजगाराबाबत ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या देखील त्यांना कळाव्यात, त्यांना माहिती व्हावी, या देखील आपण इथे त्यांचे तज्ज्ञ जे आहेत ते आयोजित केलेलं होतं। आणि त्या माध्यमातून आपण त्यांना ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? आज आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आभा कार्ड, त्यानंतर इतर आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी जे कार्ड आहेत महत्त्वाचे, ते कार्ड इथे आपण त्यांना अर्ज भरून घेतलेले आहेत। शिवाय शासनाची आता एक बीज भांडवल स्कीम आलेली आहे, जी फक्त न फक्त तृतीयपंथीय समाजासाठी आहे। त्याची देखील आपण या ठिकाणी अर्ज भरून घेतलेले आहेत आणि लवकरात लवकर आपण त्यांचा देखील त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या निधीचं आपण या ठिकाणी कशा पद्धतीने पुढील आयुष्यामध्ये करणार, त्याचे मार्गदर्शन करा। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। मी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी पंचदशनाम जुना आखाडा व किन्नर आखाड्याची व नाशिक गादीपती सलमा गुरुनायक यांचे शिष्य। आज जे आम्हाला ही काय स्कीम आम्हाला भेटणार आहे
किंवा भेटतील त्याकरता आम्ही व जे काही आम्हाला स्कीम भेटतील त्या स्कीमचे आम्ही कुठं आम्हाला व्यवसाय करायचा आहे, कुक्कुटपालन झालं, गोशाळा झाली, गोड फार्म झालं, पार्लर झाले, काही अजून वगैरे वगैरे असतील त्याच्यात आम्ही इन्व्हेस्ट करणार. पण सरकारने आम्हाला पूर्ण सहकार्य करावं हीच आमची विनंती आहे. आजपर्यंत किन्नर समाज जो वंचित होता आज कुठं उजाळात येत चालला आहे. मी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करते. त्यांनी मला कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी इथे मला आमंत्रित केलं होतं. त्याबद्दल मी त्यांची आणि समाज कल्याण विभागाचे मनपूर्वक आभार मानते.